महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचं सावट, विजांसह गारपीटही होणार. कोणत्या भागांना पाऊस झोडपणार सगळं जाणून घेऊ. ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. विजांसह गारपिटीची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवली आहे. 18 ते 22 या तारखेदरम्यान महाराष्ट्रात तापमानात घट होणार असून पावसाच्या सरी बरसतील, तर काही भागांमध्ये वादळी पाऊस हजेरी लावेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, गारपीट सुद्धा होईल. त्याचबरोबर हलका ते मध्यम पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. सोसाट्याचे दाट वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. IMDने जारी केलेल्या मॅपनुसार 18 ते 22 तारखेदरम्यान महाराष्ट्रात कसं वातावरण असेल ते सुद्धा जाणून घेऊ. 18 तारखेला महाराष्ट्रात विदर्भ सोडला तर बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होणार आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असेल, पण त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, कोकणातील काही भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर, त्याचबरोबर सातारा, पुणे या भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय. या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लातूर, सोलापूर, धाराशिव, सांगली या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. 19 तारखेला सुद्धा पुणे, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, त्याचबरोबर पालघर आणि रायगडमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावती, अकोला आणि वर्ध्यामध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे. 20 तारखेला सुद्धा जवळपास महाराष्ट्रभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस येऊ शकतो असा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्हे सोडले तर उत्तर मध्य महाराष्ट्र, त्याचबरोबर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, त्याचबरोबर मराठवाड्याचा सगळा भाग, कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागांमध्ये सुद्धा विजांसह पाऊस येऊ शकतो. 21 तारखेला सुद्धा कोकणातील सगळेच जिल्हे, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, विदर्भामध्ये वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या भागांमध्ये सुद्धा 21 तारखेला पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्याच्यामुळे उष्णतेची लाट 21 तारखेला कुठेच नसणार आहे. 22 तारखेला सुद्धा कोकण, त्याचबरोबर पश्चिम मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्रात तापमान कमी असेल आणि वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उन्हामुळे त्रासलेल्या नागरिकांसाठी ही जरी आनंदाची बातमी असली तरी या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. पण एक दिलासादायक बातमी म्हणजे भयंकर अशी उष्णतेची लाट पुढचे काही दिवस महाराष्ट्रात नसेल. तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.